वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे आपल्या राज्याचे 1,54,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले। महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी अनेक प्रयत्न केले। उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग आणि MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर P. अनबलगन यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची अनेक वेळा भेट घेतली। वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी तळेगाव, पुणे येथेही प्लांट उभारण्यासाठी जागेचे सर्वेक्षण केले होते आणि फॉक्सकॉन कंपनीने प्रकल्पासाठी तळेगाव हीच जागा संपूर्ण देशात सर्वाधिक कशी उपयुक्त आहे ते म्हटले होते। 21 जून रोजी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता बदल करण्याच्या घडामोडी सुरू झाल्या। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी वेदांत प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याची अभिमानाने घोषणा केली। महाराष्ट्राला हा प्रकल्प मिळालाच होता, तेवढ्यात 20 दिवसांच्या कालावधीत हे चित्र अचानक बदलले। पंतप्रधान मोदींनी 5 सप्टेंबर 2022 रोजी वेदांत समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि 8 दिवसांच्या आत 13 सप्टेंबर 2022 रोजी हा प्रकल्प गुजरातला मिळाला। महाराष्ट्रावर झालेल्या या अन्यायामुळे सर्वसामान्य जनतेने संताप व्यक्त केला। राज्यातील हजारो लाखो तरुणांचे रोजगार गेले, यासह राज्याची अब्जावधींची गुंतवणूक गेली। गुजरातमध्ये काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आपले राजकीय हित जपण्यासाठी भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लोकांना रोजगार आणि विकासापासून वंचित ठेवण्याचा हा निर्णय आहे।